पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। हा कारखाना पुढे सहकारी राहील का? कारण काही जण असा आरोप करतायत की भविष्यामध्ये तुम्ही हा मल्टीस्टेट करसाल की काय? हे बरेच वर्षाची ही चर्चा आहे। बरेच वर्ष झाले ही मुद्दे विरोधक पुढे आणतायत। कैलासवासी भीमरावदादा माडकांनी स्वतःचे पदरचे पैसे घालून हा कारखाना सुरू केला होता। मी आता जे दौऱ्यात फिरतोय, लोक आम्हाला सांगतात, फाउंडिंग सभासद आहेत ते आम्हाला सांगतात की भीमरावदादांनी आमच्या शेअरचे पैसे भरलेले आहेत। तर त्यावेळी सहकारी करण्याचं कारण एकच होतं की लोकांनी मोठ्या प्रमाणात ऊस लावावा। त्यांना शेअर होल्डर करण्याचं कारणच ते होतं की लोकांच्या मध्ये ती जबाबदारी वाढावी ऊस लावण्याची। त्यासाठी कैलासवासी भीमरावदादांनी हा कारखाना सहकारी केला होता आणि त्याच पद्धतीचं काम आम्ही सुद्धा गेले 10 वर्ष करत आहे। कुठेही मल्टीस्टेट, कुठेही प्रायव्हेटायझेशनचं आम्ही कुठेही पाऊल घेतलेलं नाही, हे आपण बघू शकताय। तर हे दर निवडणुकीला हे मुद्दे पुढे येणार, पण ह्याला काय तथ्य नाही असं मला वाटतंय। मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांचा कार्यक्षेत्रात समावेश असलेल्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट केला जाणार असल्याच्या चर्चेनं या कारखान्याच्या सभासदांमध्ये मागील काही महिन्यात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसून आलं। एकीकडे कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून मागील गाळप हंगामात अतिशय अल्प गाळप झालं, अशातच या कारखान्याच्या कामगारांच्या अनेक महिने थकीत पगारासाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं। त्यामुळे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी हाती घेतलेले विश्वराज महाडिक हे वेगळं काही करू शकले नाहीत, अशीच भावना अनेक जुने जाणते सभासद व्यक्त करताना दिसून आले आहेत। 2022 मध्ये झालेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट करण्याची शक्यता चेअरमन विश्वराज महाडिक यांनी नाकारली होती। मात्र सध्या हा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती मिळताच या कारखान्याच्या काही सभासदांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती। मल्टीस्टेट करताना कारखान्यावरील कर्ज निराकरण न करता तसेच सभासदांचे बहुमत नसताना घेतलेला हा निर्णय सहकार चळवळीच्या विरोधात असून तो रद्दबातल झाला पाहिजे अशी मागणी याचिकाकर्ते उद्योजक समाधान पांडुरंग शेळके व इतर सभासदांच्या वतीनं ज्येष्ठ वकील महादेव चौधरी यांनी 4 जुलै 2025 ला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली होती। पुढील सुनावणीसाठी 25 जून ही तारीख देण्यात आली होती। आज भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बाबत सुनावणी असल्यानं हायकोर्टात नक्की काय होणार याकडे या कारखान्याच्या सभासदांचं लक्ष लागून राहिलंय।